Good morning, good afternoon, or very good evening to all the students studying in Standard 6th. Welcome in Semi English Science Series by My Online English Class. आपण सेमी इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सायन्स सिरीज घेऊन आलो आहोत आणि या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता 6वीचं जनरल सायन्स जे आहे त्याच्यामधील पाठ क्रमांक 2 द लिव्हिंग वर्ल्ड हा धडा डिटेलमध्ये संपूर्ण शिकणार आहोत. वी आर गोइंग टू स्टडी द lesson The Living World from Standard 6 General Science. Now let us start the lesson. We can all see here a picture. या ठिकाणी आपल्याला एक picture दिसते and there are many living things and so many non-living things as well. You can tell that trees, this boy, that girl, dog, the chicken, they all are living things, and the house, clouds, the ball, these are non-living things. So how can we tell that given thing is living or non-living? दिलेली वस्तू ही लिव्हिंग थिंग आहे, सजीव आहे की निर्जीव आहे हे आपण कशावरून ठरवतो? We decide it according to the characteristics of living things. हे आपण त्याच्या वैशिष्ट्यावरून, गुणधर्मांवरून ठरवतो. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्य. तर लिव्हिंग थिंग्सची वैशिष्ट्य किंवा सजीवांची वैशिष्ट्य काय काय आहेत हे आपल्याला या धड्यामध्ये डिटेलमध्ये पाहायचं आहे की एखाद्या वस्तूला त्याला सजीव का म्हणायचं, निर्जीव का नाही म्हणायचं हे आपण या धड्यामध्ये शिकू. द व्हेरी फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग इज ग्रोथ. सजीवांची पहिला जो गुणधर्म आपण पाहणार आहोत दॅट इज ग्रोथ. ग्रोथ म्हणजे वाढ. आपण या ठिकाणी दिसते आपल्याला की या ठिकाणी मुलं आहेत छोटेसे आणि या ठिकाणी एक आजोबा आणि एक आजी वयोवृद्ध जोडपं आपल्याला या ठिकाणी दिसते. सो वी ऑल आर गोइंग टू ग्रो इन टू दिस स्टेज. या स्टेज पर्यंत आपण सगळेजण काय होणार आहोत, वाढणार आहोत. अ बेबी ग्रोज अप टू बिकम अन अडल्ट पर्सन, वुमन ऑर मॅन. आणि ही वाढ होत असताना आपली हाईट वाढते, आपलं वजन वाढतं आणि आपली ताकद सुद्धा वाढते. वी गेन इन हाईट, वेट अँड स्ट्रेंथ. सो दॅट इज ग्रोथ. जशी आपल्यामध्ये ग्रोथ होते तशी सगळ्या प्राण्यांमध्ये आणि वनस्पतींमध्ये सुद्धा होत असते. बट अवर ग्रोथ इज फॉर अ सर्टन पिरियड. आपली जी काही प्राणी जी आहेत त्यांची ग्रोथ ही सर्टन पिरियड म्हणजे ठराविक काळापर्यंतच होते. फॉर एक्झाम्पल वी लाईक दॅट ह्युमन ग्रो ओनली फॉर 18 to 21 years old. When we are 18 to 21 years old, 21 वर्षानंतर साधारणतः आपली वाढ होत नाही. आपलं वजन वाढेल, आपली जाडी वाढेल, मात्र आपली उंची 18 ते 21 वर्षापर्यंतच वाढते. सो दिस इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग. नाउ plants also grow. All living things grow in the same way. Plants also grow, but there is difference in the growth of plants and humans. आपल्या आणि वनस्पतींच्या वाढण्यामध्ये फरक आहे. वनस्पती आयुष्यभर वाढतात आणि सगळ्या बाजूंनी काय होत राहते, त्यांची वाढ होत राहते. त्यांच्या फांद्या तोडल्या तरी त्या पुन्हा पुन्हा येत राहतात. आपलं मात्र तसं नाही. या ठिकाणी एक छोटासा एक्सपेरिमेंट आपल्याला करायला दिलेला आहे. यू हॅव टू टेक अ सॅपलिंग. तुमच्या घरी कुंडी असते, त्या कुंडीमध्ये जे झाड आहे त्याच्या टोकाला एक दोरा बांधा आणि एका वरच्या ठिकाणी अजून एक तो दोरा काय करा, जसा ताट राहील दोरा तो म्हणजे लूज पडणार नाही अशा प्रकारे बांधा. आणि थोड्या जर दिवसांनी आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला दिसतं की हा जो थ्रेड आहे, हा जो दोरा आहे, हा लूज पडलेला आहे. कारण हे झाड काय झालेलं आहे, थोडंसं वाढलेलं आहे. आपण वाढतो, झाडं वाढतात, सगळे वाढतात, मात्र त्यांची वाढ ही एका रात्रीतनं आपल्याला कळत नाही. बिकॉज इट इज ग्रॅज्युअल. काय असते ती वाढ, हळूहळू होत असते. इट इज ग्रॅज्युअल ग्रोथ. In plants, it is mainly the width and height of the stem that grows. As they grow, some plants develop branches while others do not. काही वनस्पतीच्या फांद्या वाढतात आणि काही वनस्पतींची उंची वाढत असते. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बनियन ट्री आहे, वडाचं झाड. आपण बघितलं, माहिती आपल्याला की खूप फांद्या त्याला असतात. आणि हे आहे नारळाचं झाड, त्याला फांद्या नसतात, मात्र त्यांची उंची जास्त असते. सो ग्रोथ इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग अँड इट means the growth occurs in all parts of the body. आपल्या सगळ्या शरीरांमध्ये, सगळ्या शरीराच्या अवयवांमध्ये ग्रोथ ही होत असते. Now let us see the topic which is food is necessary for growth. आपली वाढ सगळ्यांची होत असते. Plants also grow, we also grow, but what do we need to grow? We need food. जोपर्यंत आपल्याला अन्न मिळणार नाही, आपली उंची, वजन, काहीही, आपली ताकद सुद्धा वाढणार नाही. बिकॉज वी गेट एनर्जी फ्रॉम द फूड दॅट वी ईट.
आपण जे अन्न खातो त्या अन्नातून आपल्याला एनर्जी मिळते. बट डू वी प्रोड्यूस अवर ओन फूड? नो. आपण आपलं अन्न स्वतः बनवतो का? नाही. वी ईट अदर प्लांट्स अँड अदर ॲनिमल्स. आपण इतर प्राणी आणि वनस्पती हे खाऊन आपलं अन्न, आपली अन्नाची गरज भागवत असतो. बट प्लांट्स मेक देअर ओन फूड. दे कॅन मेक देअर ओन फूड इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट. मात्र वनस्पती सूर्यप्रकाशामध्ये आपलं अन्न बनवू शकतात. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज फोटोसिंथेसिस. या ठिकाणी आपल्याला पिक्चर दिसते. या ठिकाणी आपल्याला ह्या फिगरवरनं कळते की वनस्पतींना अन्न बनवण्यासाठी काय काय लागतं. पहिली गोष्ट आहे सनलाइट. देन दे नीड कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर अँड न्यूट्रिएंट्स. आणि या ठिकाणी एक हिरवं जो भाग दिसतोय, पानं सगळी हिरवीच दिसतात, पण या ठिकाणी तुम्हाला त्यांनी दाखवलंय क्लोरोफिल. हे जे आहे दॅट इज क्लोरोफिल. हिरव्या पानांमध्ये ते उपलब्ध असतं. तर क्लोरोफिल, सनलाइट, कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर अँड न्यूट्रिएंट्स यांच्या सहाय्याने वनस्पती काय करत असतात? आपलं अन्न तयार करत असतात. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज फोटोसिंथेसिस. प्लांट्स कॅन मेक देअर ओन फूड फ्रॉम वॉटर अँड न्यूट्रिएंट्स in the presence of sunlight. That is called as photosynthesis. या ठिकाणी वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन हा वायू बाहेर टाकतात. बट प्लांट्स नीड क्लोरोफिल. क्लोरोफिल असेल तरच वनस्पतींमध्ये फोटोसिंथेसिस होऊ शकते किंवा प्रकाश संश्लेषण होऊ शकतं. नाव animals like we and different animals that we can see in this picture, we do not have chlorophyll. आपल्याला क्लोरोफिल नाहीये. we cannot make our own food. मग आपण काय करतो? आपण इतर प्राणी खातो जसं चिकन किंवा गोट आणि असे अंडी, आणि वनस्पती खातो जसे फळभाज्या. आणि इतर प्राणी काय करतात? हे जे काही प्राणी आहेत ते सुद्धा, काही प्राणी पूर्णपणे गवतावरती अवलंबून असतात, शाकाहारी प्राणी, आणि काही प्राणी इतर प्राण्यांना मारून खातात, त्याला आपण मांसाहारी प्राणी असं म्हणतो. सो all animals are we depend on plants for our food. आपल्या अन्नासाठी आपण वनस्पतींवर अवलंबून आहोत. Now the next characteristic of living thing is respiration. Respiration म्हणजे श्वसन. आपण श्वासोच्छ्वास करतो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये हवा घेतो आणि मग उरलेली हवा किंवा वापरून झालेली हवा आपण बाहेर टाकतो. दॅट इज कॉल्ड ॲज रेस्पिरेशन. सो all plants, all living things, including plants, animals, whether they are aquatic or aerial or terrestrial, सगळ्या प्रकारच्या प्राण्यांसाठी आणि सगळ्या प्रकारच्या प्लांटसाठी श्वसन हे अतिशय गरजेचं असतं. Then what is respiration? Inhaling oxygen and exhaling the carbon dioxide formed in the body due to the use of oxygen is called respiration. This is the definition of respiration. इनहेलिंग ऑक्सिजन, ऑक्सिजन आत घेणे, तो वापरणे, आणि तो वापरत असताना तयार झालेला कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणे, त्याला रेस्पिरेशन असं म्हणतात. इट मीन्स दॅट वी ऑल नीड ऑक्सिजन इन ऑर्डर टू लिव्ह. आपल्या श्वसनासाठी ऑक्सिजन गरजेचं आहे. श्वसन नाही झालं तर आपण जगू शकणार नाही. म्हणजेच आपल्या जगण्यासाठी ऑक्सिजन हा अतिशय गरजेचा आहे. सो वी हॅव नोज. आपल्याला नाक आहे रेस्पिरेशनसाठी. माशांना गिल्स असतात, किंवा फ्रॉग जो असतो तो त्वचेद्वारे सुद्धा श्वसन करू शकतो. अँड फॉर प्लांट्स हॅव स्मॉल पोअर्स, मायक्रोस्कोपिक पोअर्स. प्लांट्स वरती, पानांच्या वरती मायक्रोस्कोपिक म्हणजे खूप सूक्ष्म अशी छिद्र असतात ज्याच्यामधून वनस्पती काय करतात? श्वसन करतात. सो रेस्पिरेशन इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग. नाव द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज एक्सक्रीशन. एक्सक्रीशन म्हणजे जे काही शिल्लक राहिलेलं आहे, जे काही वेस्ट शिल्लक राहिलेलं आहे ते बाहेर टाकणं. सो वेस्ट सबस्टन्सेस आर फॉर्म्ड ड्युरिंग द मेनी प्रोसेसेस दॅट टेक प्लेस इन द बॉडीज ऑफ ॲनिमल्स. आपले शरीर असू द्या किंवा वनस्पतींचं शरीर असू द्या, आपल्या शरीरामध्ये जी काही पचन क्रिया होते त्याच्यामध्ये, किंवा जे काही शरीरामधल्या वेगवेगळ्या प्रोसेस असतात त्याच्यातून ज्या काही वेस्ट मटेरियल म्हणजे जे बाहेर टाकून द्यायचे, टाकाऊ मटेरियल जे तयार होतं ते बाहेर टाकण्यासाठी जी प्रक्रिया वापरली जाते त्याला एक्सक्रीशन असे म्हणतात. आणि जो काही वेस्ट मटेरियल तयार होतं त्याला एक्सक्रीटा असं आपण म्हणतो. And the process of eliminating excreta from the body is called as excretion. आपल्याला शरीरात नकोय ते बाहेर टाकून द्यायचंय त्यालाच एक्सक्रीशन असं आपण म्हणतो. Animals have separate organs for excretion. आपल्या शरीरामध्ये सेपरेट ऑर्गन्स असतात ज्याच्यातून आपण
नको असलेले घटक हे काय करतो, बाहेर टाकून देतो. प्लांट्स मध्ये सुद्धा अशा प्रकारचं एक्सक्रिशन होत असतं. जसे प्राणी बाहेर टाकतात तसंच वनस्पती सुद्धा नको असलेले घटक काय करत असतात, बाहेर टाकत असतात. प्लांट्स डू इन फॉर्म ऑफ शेडिंग लीव्स. वनस्पतींची पाने गळतात, म्हणजेच काय ते एक प्रकारचं नको असलेले पदार्थ बाहेर टाकून देणं आहे. किंवा प्राण्यांना, वनस्पतींना काही काही वनस्पतींना चिक येतो, डिंक असतो, हे सुद्धा काय आहे, एक्सक्रिशनचं एक उदाहरण आहे. तुम्ही सुद्धा अनेक वेळेला बाभळीवरचा डिंक खाल्ला असेल, तर तो डिंक म्हणजे सुद्धा काय आहे, एक प्रकारचं एक्सक्रीट आहे, म्हणजे त्या वनस्पतींना नको असलेला तो घटक आहे. Then the next characteristic of living thing is responsiveness to stimuli and movement. म्हणजे एखादा रिस्पॉन्सिव्हनेस म्हणजे प्रतिसाद. एखादी गोष्ट जर आपल्या बरोबर घडली तर आपण त्याला प्रतिसाद देतो. ते जे काही घडतं त्याला आपण स्टिम्युलाय असं म्हणतो. आणि त्याला प्रतिसाद देत असताना कधी कधी आपण हालचाल सुद्धा करतो किंवा इतर गोष्टींसाठी आपली हालचाल चालू असते, मुवमेंट. आता प्राण्यांमध्ये ही मुवमेंट दिसते, वनस्पती मात्र एकाच ठिकाणी उभ्या असल्या तरी वनस्पतींमध्ये सुद्धा रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युला ही कॅरेक्टरिस्टिक आपल्याला दिसून येते. आपण लाजाळूचं झाड पाहिलेलं आहे, मिमोसा प्लांट. त्याला हात लावला की ते काय करतं, त्याची पानं मिटून घेतं. किंवा एखादं कुंडीतलं झाड असेल ते सूर्याच्या दिशेने वाढतं. व्हॉट इज दिस? दिस इज रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय. आणि आपल्या सगळ्यांमध्ये तर ती कॅरेक्टरिस्टिक आहेच आहे, बिकॉज वी कॅन मूव्ह ऑल्सो. आपल्याला तर एखाद्या ठिकाणी ऊन लागलं तर आपण सावलीमध्ये जातो, किंवा एखादा काटा टोचला आपल्याला तर आपण हात बाजूला घेतो. सो दिस इज ऑल एक्झाम्पल्स of responsiveness to stimuli. What is responsiveness to stimuli? The ability of living things to respond to stimulus is called their responsiveness to stimuli. एखादी जर घटना घडली, काही जर प्रसंग झाला तर त्याला रिस्पॉन्स देण्याची, त्याला प्रतिसाद देण्याची क्षमता म्हणजेच रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय असं आपण म्हणतो. अँड दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग. Now let us move towards the next characteristic of living thing, that is cell structure. आपलं संपूर्ण जे शरीर आहे ते पेशींनी बनलेलं आहे, सेल्सने बनलेलं आहे. ते समजून घेण्यासाठी आपण अगोदर हे विटांचं आणि भिंतीचं उदाहरण पाहूया. जशी भिंत ही विटांची बनलेली असते, किंवा मधमाशांचं पोळं हे छोट्या छोट्या अशा कंपार्टमेंट्सने बनलेलं असतं. इन द सेम वे our body is made up of small cells. So cell is a fundamental structure or fundamental unit of our body. Living things are made up of small units called cells. Cells म्हणजे काय? आपलं शरीर ज्या घटकांचं, सूक्ष्म घटकांचं बनलेलं आहे त्या घटकाला सेल असं म्हटलं जातं. आपल्या शरीरातल्या ज्या काही प्रोसेसेस, ऑल बॉडी प्रोसेसेस और ऑल डिफरंट प्रोसेसेस आर कॅरिड आउट इन सेल्स. आपल्या शरीरातल्या ज्या वेगवेगळ्या प्रोसेसेस असतात त्या या सेल्स मध्ये होत असतात. अँड these cells we cannot see with naked eyes. We need to have मायक्रोस्कोप टू सी these स्केल्स. आपल्याला या सेल्स पाहण्यासाठी मायक्रोस्कोप असावा लागतो. उघड्या डोळ्यांनी आपल्याला या सेल्स दिसत नाही. सो देर आर टू टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स. फर्स्ट युनिसेल्युलर अँड सेकंड मल्टीसेल्युलर. आपल्याकडे मल्टीसेल्युलर म्हणजे अनेक पेशींनी बनलेले सजीव आहेत, आणि युनिसेल्युलर म्हणजे एका पेशीचे बनलेले सुद्धा सजीव आहेत. फॉर एक्झाम्पल अमिबा, paramecium, these are unicellular living things which are made up of only one cell. And cockroach, pigeon or elephant, banyan tree, or for example we all humans, we all are multicellular living things because we are made up of many cells. आपलं शरीर हे अनेक सेल्स बनलेलं आहे, म्हणून आपण मल्टीसेल्युलर लिव्हिंग थिंग्स or organisms आहोत. So cellular structure is the main characteristic of living things even though the number of cells may vary. म्हणजे एखाद्या प्राण्याच्या शरीरात किती सेल्स आहेत हे
बदलू शकतं किंवा हे वेगवेगळं असतं. बट सेल्युलर स्ट्रक्चर इज दी मेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग. हा आपला महत्वाचा गुणधर्म आहे. नाउ लेट अस सी विच आर युजफुल लिव्हिंग थिंग्स अँड विच आर हार्मफुल लिव्हिंग थिंग्स. आता या ठिकाणी आपल्याला पटेटो दिसतोय किंवा वसाका प्लांट दिसतंय किंवा ठिकाणी डॉग आहे. दीज लिव्हिंग थिंग्स आर दे युजफुल ऑर आर दे हार्मफुल? उपयोगी आहे का निरुपयोगी आहे किंवा उपद्रवी आहे? तर आपण सगळेजण सांगू शकतो की या वनस्पती किंवा हे पटेटो आहे किंवा हा प्राणी आहे हे आपल्यासाठी उपयुक्त आहे. सो देर आर मेनी थिंग्स और मेनी लिव्हिंग थिंग्स विच आर व्हेरी युजफुल फॉर अस. फॉर एक्झाम्पल फेन्युग्रीक म्हणजे मेथी, पटेटो ओक्रा म्हणजे भेंडी किंवा वसाका म्हणजे अडुळसा, हिरडा, बेहडा. These all plants are very useful to us. They are medicinal plants. Or animals, for example, cat, cow, buffalo, dogs. These are useful to us. हे आपल्याला उपयुक्त प्राणी आहे. We get milk from cow, we get milk from buffalo. कुत्रा आपल्या घराचं रक्षण करतो किंवा कोंबड्या, मेंढ्या आपण पाळतो. We get milk from them, we get wool from them, we get eggs from them. किंवा ऑक्सन, हॉर्सेस, कॅमल, आपण बैल पाळतो, काही वाळवंट प्रदेशामध्ये उंट पाळतात. हे शेतीच्या कामासाठी आपल्याला उपयोगी पडतात. देन देर आर सम हार्मफुल लिव्हिंग थिंग्स ॲज वेल. या ठिकाणी आपल्याला दिसते स्पायडर, स्कॉर्पियन किंवा रॅट, माईस किंवा या ठिकाणी लिझार्ड दिसतंय, दतुरा म्हणजे धोत्र्याचं झाड दिसतंय आपल्या ठिकाणी किंवा कॉलोकॅशियल लिव्हज. आता दोन प्रकारचे कॉलोकॅशियल लिव्हज असतात. अळूची पानं जी असतात खाण्याची वेगळी असतात आणि ही अशीच वाढतात, ती काही आपल्याला उपयुक्त नसतात. सो देर आर मेनी लिव्हिंग थिंग्स विच आर हार्मफुल टू अस. जे अशा अनेक लिव्हिंग थिंग्स आहेत ज्या आपल्याला माणसाला काय असतात उपद्रवी असतात, त्यांचा आपल्याला उपद्रवच होत असतं. फॉर एक्झाम्पल कॉक्रोच. कॉक्रोचचा आपल्याला काही फायदा नाहीये. घरमाशा, फ्लाईज, हाऊस फ्लाईज, मस्किटोज याचा आपल्याला काही फायदा नाहीये. तर हे आपल्याला उपद्रवी जीव म्हणून आपण त्यांना ओळखतो. किंवा काही प्लांट्स आहेत जसं डॉडर आहे किंवा पार्थिनियम आहे, म्हणजे अमरवेल वगैरे हे जी झाडं आहेत किंवा बांडगुळ आहेत किंवा हे धोत्र्याचं झाड आहे, याचा आपल्याला काही उपयोग नाहीये. हे आपल्याला किंवा काँग्रेस आपण त्याला म्हणतो, गाजर गवत, हे सुद्धा आपल्यासाठी हार्मफुल असं प्लांट आहे. तर हे प्लांट्स आहेत हे आपल्याला अजिबात उपयोगी नाहीये. याला आपण निरुपद्रवी असं म्हणतो. तर काही ॲनिमल्स असे आहेत की जे जंगलामध्ये राहतात, वाईल्ड ॲनिमल्स. दो दीज ॲनिमल्स आर नॉट डायरेक्टली युजफुल टू अस. आपल्याला ते डायरेक्टली उपयोगी नाहीये, मात्र हे प्राणी असणं एन्व्हायरमेंटसाठी, पर्यावरणासाठी अतिशय गरजेचं आहे. बिकॉज इफ दोज ॲनिमल्स आर नॉट देअर देन द एन्व्हायरमेंटल बॅलन्स विल बी डिस्टर्ब. पर्यावरणाचा जो समतोल आहे तो काय होणार आहे, पूर्णपणे ढळणार आहे जर हे वाईल्ड ॲनिमल्स त्या ठिकाणी नसतील तर. वाईल्ड ॲनिमल्स दॅट हंट फॉर अदर ॲनिमल्स फॉर फूड आर कॉल्ड प्रिडेटर्स. आपण त्यांना प्रिडेटर्स असं म्हणतो, बिकॉज दे हंट अदर ॲनिमल्स फॉर देअर फूड. ते इतर प्राण्यांना मारून त्यांचं जीवन जगतात. टायगर्स, लायन्स, वुल्व्स, लिओपर्ड्स, these all are different wild animals. Now here are the main points that we have learned in this chapter. आपण यामध्ये काय काय शिकलोय? Different characteristics of living things. Then we have seen which are harmful animal, which are useful animals. Then how plants make their food with help of sunlight and the process of photosynthesis. So these all different things we have learned in this chapter. Now this is the exercise below the chapter. हे सगळे प्रश्नोत्तर आहेत. तुम्ही हे प्रश्नोत्तर तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढायचे आहेत. सो थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे सर्व व्हिडिओज मिळतील, नोटिफिकेशन्स मिळतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ.